तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सरकारपुढे खूप मोठे आव्हान निर्माण केले आहे. कारण त्यांनी 29 ऑगस्टला आम्ही मुंबईला जाणार आणि आमरण उपोषण करणार असा दावा सरकारपुढे केला आहे. तर ते काय म्हणतात हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. ही आम्ही 2 वर्ष होत आलेत आता 29 ऑगस्टला की संयमानं घेतो. आता 30 तारखेला जानेवारीच्या उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं. त्यावेळी सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा समाज आहे, राज्यातला 7 करोड मराठा समाज साक्षीला आहे. 4 दिवसात 4 मागण्या ह्या तातडीनं तात्काळ 4 मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं. आणि राहिलेल्या 4 ते 5 मागण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा वेळ देऊ असं सांगितलं होतं. परंतु पूर्ण 3 महिने आज झाले. 2 ते 3च म्हणले तरी आम्ही 2 महिने धरले नाही, 3 महिने पकडले. तर आज 30 एप्रिलला 3 महिने पूर्ण झाले. कुठल्याही मागणीच्या बद्दलची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही ना. तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या 4-5 मागण्या 3 महिन्यात करू म्हणले होते त्याची पण नाही. म्हणून आता शेवटी काय असतं, एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं, समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात. संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलो की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे. 29 ऑगस्ट 2025ला 2 वर्ष पूर्ण व्हायला लागले त्या आंदोलनात. तरी सरकार आणखीनही दखल घेत नाहीये, कोणत्याही अंमलबजावणी करत नाहीये. म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता, परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला. त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे. म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केलाय. 29 ऑगस्ट 2025ला मुंबईत आम्ही जाणार. 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार. चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला. आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाही. हे याच्यावरती आम्ही आता फायनल निर्णय केलेला आहे की 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार आहे. दुसरं, मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे. आमरण उपोषण 29 ऑगस्टला मुंबईत होणार आहे. आझाद मैदान, शिवाजी पार्क, जेवढे मैदान आहेत ते तर लागणारच आहे. तो दुसरा मुद्दा हे तुम्हाला क्लिअर केलाय. आता मराठा बांधवांसाठी सांगतो, आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्यालाही त्या ताकदीनं आता उठाव करावा लागणार. जर आपल्या लेकरा बाळाचं डोळ्यात एकटा वाटोळं होणार असलं तर शांत बसून चालणार नाहीये, कारण ते आरक्षण आपल्या हक्काचं आहे.